बातमी आहे नारायण राणे यांच्या संदर्भात। नारायण राणे हे फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। सह्याद्री अतिथीगृहात त्यांनी भेट घेतलेली आहे। मराठा आरक्षणावर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येते। नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झालेली आहे आणि या भेटी दरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आहे। मात्र नेमके कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे हे अद्यापही गुलदस्त्यात असलं तरी ही चर्चा आरक्षणावरही झाली असल्याची माहिती सध्या समोर येते। सह्याद्री अतिथीगृहावर त्यांची दोघांची भेट झालेली आहे। नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झालेली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समजते। सह्याद्री अतिथीगृहावर या दोघांमध्ये भेट झालेली आहे। विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आहे, मात्र मराठा आरक्षणावरही चर्चा झाल्याची माहिती समजते। सह्याद्री अतिथीगृहावर नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ही भेट झालेली आहे। भेटीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। मात्र या भेटी दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली असल्याची माहिती समोर येते। कारण सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा हा तापलेला दिसतोय। राज्य सरकारने जो निर्णय घेतलाय त्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि अशातच या दोघांची भेट ही महत्त्वाची मानली जाते। आमचे प्रतिनिधी शुभम ओमाळे आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत। शुभम, नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झालेली आहे, काय दोघांमध्ये चर्चा झाली आहे, काय माहिती मिळते का? अगदी बरोबर, बघायला गेलं तर नारायण राणे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले होते। याचं प्रमुख कारण काय आहे हे सध्या सांगता येत नाही, कारण की एकीकडे राजकारणात मोठे बदल होत आहेत। महाविकास आघाडीच्या बैठका सुद्धा सुरू आहेत। मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये जे काही बोलणं झालं आहे त्याबद्दलही होऊ शकतं आणि सोबतच राज्यसभेचे इलेक्शन सुद्धा आलेले आहेत 16 फेब्रुवारी रोजी। त्या अनुषंगाने ही भेट होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे। नीलम, अगदी शुभम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।